रामकृष्ण मित्रांनो, सध्या अखंड महाराष्ट्राला चाहूल लागली आहे ते पंढरपूरच्या वारीची आणि आपली वारी आता काही दिवसात सुरू होणार आहे. माऊलींचा ज्ञानेश्वर माऊली तसेच असंख्य असे वारकरी याच दिवे घाटातून 22 जून रोजी पुणे ते सासवड प्रवास करतील. आणि मागच्या आठवड्यात झालेल्या 13 जून दिवशी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे दिवे घाटाची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र सरकार तसेच जे वारी मॅनेज करतात, कंट्रोल करतात अशा संघटनांना आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी जाऊन दिवे घाटाची पाहणी करावी. म्हणजे तिथे जर काही डागडुगी करायची असेल, कुठे नोटीस बोर्ड लावायची असेल किंवा काही पोर्शन खचला असेल त्याची डागडुगी करता येईल. म्हणजे कुठलीही जीवितहानी किंवा काही होणार नाही. आणि त्यामुळे मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा महाराजांचा माऊलींचा रथ जेव्हा दिवेघाट चढत असतो त्याच वेळेस असंख्य असे वारकरी किंवा आजूबाजूचे लोक दिवेघाटाच्या डोंगरावर बसलेले असतात. त्यांनाही विनंती आहे की यावेळेस बसताना जरा विचारपूर्वक बसा की तो डोंगर खचणार तर नाही ना, कसल्या प्रकारचं दुखापत तर होणार नाही ना. त्यामुळे बसतानाही विचार करा की कुठलीही हानी होणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण माऊली.